गणपती बाप्पांचे आगमन होणार आणि आगमनाच्या तयारीला मीही लागले। त्यासाठी यावर्षी मी अशा पद्धतीचे पाईपाची फ्रेम तयार करून घेतली, तसेच वरच्या बाजूला वेगळ्या प्रकारची फ्रेम तयार करून घेतली। अशा पद्धतीचे एल्बो वापरून वरच्या पाईप जोडून घेतली। बेसच्या पाईपांसाठी ह्या पद्धतीचे एल्बो वापरले, जेणेकरून आपला बेस भक्कमपणे उभा राहू शकेल। आणि हे सगळ्याची जोडणी केल्यानंतर बघा अशा पद्धतीची एक फ्रेम छानशी तयार होते। आणि या फ्रेमला आपण विविध पद्धतीने आता सजवणार आहोत। ही फ्रेम उभी राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छानपणे ही फ्रेम तयार झालेली आहे। मागच्या साईडला पडदा टाकून पडद्याच्या आधी आपण लाइटिंगची व्यवस्था करून घेणार आहोत आणि प्रत्येक पाईपाला झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने मागच्या साईडला सर्वप्रथम मी लाइटिंग टाकून मग पुढे पडदा टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी लाइटिंग चमकत आहे। त्यानंतर आसनाची तयारी करून घेतली। आसन तयार करण्यासाठी असा छानसा पांढरा कपडा वापरला आणि वरती लाईट सोडून आसनाची तयारी करून आमचे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत। अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।